तर ते पण एक जीव हिंसेचाच प्रकार आहे. तर आपल्या लोकांनी तरी त्या मांस मच्छीपासून वेगळं राहिलं पाहिजे. तर मग हे नाही करायचं तर मग करायचं काय? त्याच्या उलट काही अँटीडोस आहे का? तर त्याच्या उलट अँटीडोस आहे की आपण मैत्री विकास करायचा. सगळ्या प्राणी मात्रांविषयी, सजीवांबद्दल आपण जर मैत्रीचा विकास केला, सगळ्यांबद्दल चांगली भावना निर्माण केली, तर आपल्या मनात कधी ते खाऊशी पण वाटणार नाही. तर ही पण गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. बोलले त्यांना. दुसरं जे शील आहे ना, ते अधीन जाणा वेरमणी शिक्कापदं समाज आहे. अधीन जाणा वेरमणी शिक्कापदं समाज आहे. आपण चोरी करणार नाही म्हणून आपण म्हणतो नाही का, कुठं असं नाही आहे. बऱ्याचदा आपण एखाद्याची पण न विचारता पण घेतो नाही का, तेल म्हणा, काही गोष्टी म्हणा. एखादी गोष्ट बऱ्याच दिवसापासून एखाद्या ठिकाणी असेल, आपल्याला वाटतं अरे आता काय वापर करत नाही, मग मी घेतलं तर काय होईल नाही, तर आपण त्याचा वापर बिना विचारता करायचा प्रयत्न करतो. तर तसंही चुकीचं आहे. कदाचित ज्या मालकाची आहे ती गोष्ट त्याच्या जर लक्षात आली तर ती घटना वेगळ्या स्वरूपात येऊ शकते. तर म्हणून कोणतीही गोष्ट एखादी आपल्याला घ्यायची असेल कोणाकडनं, तर त्याच्यासाठी आपण त्याला विचारलं पाहिजे, न विचारता पाहिजे. तर याच्यासाठी जो अँटीडोट आहे तो म्हणजे आपण दान केलं पाहिजे. आपण लोक दिलं पाहिजे. दान म्हणजे आपण काही गरजू लोकांना दान देतो, तर ते केलं पाहिजे. समाजामध्ये केलं पाहिजे की समाजाच्या बाहेर केलं पाहिजे. समजा काही लोक करत असतील तर ते चांगलं आहे, पण काही लोकांना सवय नसते दान देण्याची, तर मग ती सुरुवात कुठून केली पाहिजे? तर आपल्या घरातनं आपल्या मुलांना, पत्नीला, कोणाला पण आपण नवऱ्याला आपण दान दिलं पाहिजे. आणि असं म्हणतात की दिल्याने वाढतं, तर प्रयत्न करा बघा दिल्याने वाढतं हे जे आहे ना, ते प्रत्यक्षात उतरतं काय पण स्वतः बघायचं. आणि मी पण केलेलं आहे. आपण जर कोणाला काय दिलं ना तर त्याच्यापेक्षा जास्त आपल्याकडे परत येतं. तर दान हा त्याचा अँटीडोट आहे. तिसरं जे शील आहे ना, कामेस्मीचा चारा वेरमणी शिक्कापदं समाधी. कामेस्मीचा चारा वेरमणी म्हणजे काय? आपले जे इंद्रियजन्य आसक्ती आहे, ती समजा आपल्या कानाला संगीत ऐकायला मिळालं तर आपण वारंवार तेच ऐकतो, बराचसा वेळ त्याच्यात घालवतो. आपण एकदम गुंगीत जातो की ते ऐकतच राहतो. तसं नाही झालं पाहिजे.